हा, पण त्या तुटता कामा नयेत. दुसरी महत्वाची कसोटी म्हणजे कमरे इतक्या उंचीवरूनही जर वीट खाली टाकली तरीही ती तुटता कामा नये. आलं लक्षात? विटांची मजबूती एवढी महत्वाची असते होय? मला वाटलं पाया मजबूत असला म्हणजे झालं. साहेब, विटांचा प्रश्न तर सुटला, पण आता लोखंडी सळईची निवड कशी करायची ते सांगा बरं जरा. लोखंडी सळई ही गंज, पापुद्री, तेल, ग्रीस यापासून मुक्त असावी. टाकीचा आकार आणि टाकीत साठवल्या जाणाऱ्या पाण्याचा भार सहन करू शकेल अशी लोखंडी सळ्यांची क्षमता असावी. मंडळी, एवढी सगळी माहिती करून घेतल्यानंतर दोन महत्वाच्या साहित्यांची माहिती करून देणं अत्यंत गरजेचं आहे. एक म्हणजे पाणी टाकीपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा पंप आणि त्याचबरोबर ते पाणी घरोघर पोहोचवण्यासाठी लागणारे पाईप. मुजावर साहेब, पण बाजारात वेगवेगळे पंप असतात. जेव्हा खरेदी करताना आम्हा गावकऱ्याचा गोंधळ उडतो. हो, असं होणं साहजिकच आहे. पंपाची निवड करताना त्या पंपाची क्षमता, त्याची किंमत, देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि त्याचबरोबर पाणी किती उंच उचलायचं आहे या सर्व गोष्टींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. अहो, पंपाचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. 1. सेंट्रीफ्युगल पंप, 2. सबमर्सिबल पंप, 3. टर्बाईन पंप इत्यादी. ग्रामीण योजनेसाठी बहुतांशी सबमर्सिबल पंपाचा वापर होतो. पंप जळून जाण्याची अनेक कारणे आहेत. म्हणूनच पंप आणि मोटर यांच्या सुरक्षिततेसाठी त्यावर झाकण बसवावे. आपल्याला किती पाणी उचलायचे आहे, पंप किती तास चालवायचा आहे, किती उंचीवर चढवायचे आहे या बाबींचा विचार करून किती हॉर्स पॉवरचा पंप घ्यायचा हे ठरवावं. पंपाची मोटर ISI मार्क पाहूनच घ्यावी. साहेब, पाईप बघण्यासाठी आपण बाजारातच गेलो तर म्हणजे प्रत्यक्ष वस्तू पण बघता येईल आणि त्याची माहिती पण मिळेल. हा, वा, ही छान कल्पना आहे. गावकरी मंडळी, आज इथं मुजावर साहेब आणि गायकवाड ताई आल्या. त्यांनी आपल्याला सगळ्यांना बहुमोल मार्गदर्शन दिलं. त्याबद्दल गावाच्या वतीनं मी त्या दोघांचे बी जाहीर आभार मानतो. आणि आपली ही ग्रामसभा इथं संपली असं जाहीर करतो. आता आपण काल सभेत म्हटल्याप्रमाणे पाईपची माहिती करून घेऊया. पाईपचे वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ PVC, कास्ट आयर्न पाईप म्हणजे बिडाचे पाईप, त्याचबरोबर गॅल्व्हनाइज पाईप, डक्टाईल पाईप इत्यादी. पाण्याचा दाब, भूस्तर, पाणी किती वाहून न्यायचंय, ते किती उंचीवर आणि किती दूरवर वाहून न्यायचंय हे लक्षात घेऊन आराखड्यानुसारच पाईपची निवड करावी. साहेब, पाईप तर पातळ दिसतो. PVC पाईप जड असतो किंवा त्याची जाडी जास्त असते म्हणजे तो पाईप चांगला, हा चुकीचा समज आहे. असं PVC पाईप उन्हात ठेवल्यास ते कडक होतात आणि त्याला लवकर तडे जातात, म्हणून ते शेडमध्ये ठेवावे. अरे बापरे, म्हणजे नळ पाणी योजनेसाठी साहित्य खरेदी करताना एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या? मग अवघड आहे. आता अवघड काय त्यात? अरे बाबा, आपण शेतात बियाणं पेरायला घेतो तेव्हा ते बियाणं निरखून पारखून घेतो का नाही? आणि आपण घरातलं काम करायला घेतो तेव्हा सगळं सामान कसं तपासून घेतो, तसंच आहे. मग गावाचं काम आपलं काम समजून करायला पाहिजे ना. हा, हे बाकी बराबर बोललास तू. पण काय हो, हे समजा कळाल्यानंतर आडेल गावच्या लोकांनी केलं काय? तर दुसरं काय करणार? नावाला साजेसा आडेल तट्टूपणा केला. म्हणजे ते बघ तिकडं. अरे परवाच्या ग्रामसभेत साहित्य खरेदीवर लई रामायण लावलं होतं राव. अरे वय ना, साहित्याची खरेदी काय, त्यासाठी खरेदी कार्यगट काय, मालाच्या दर्जाची तपासणी काय. अरे एक नाही, दोन नाही, किती व्याधी नाही. मी म्हणतो आपण काय कधी खरेदी केली नाही का? ते मरू द्या. अरे पैशाचा विचार करा, पैशाचा. अरे चला आपणच खरेदी गटात जाऊया. दर्जा बिर्जा गेला उडत आपणच आपल्या संबंधित माणसांना कंत्राट देऊन टाकूया. म्हणजे कसं तो माल आणून टाकल आणि पैसा थोडा आपला जाणार आहे. होय, अरे तो तर सरकारचा जाणार. कसं तरी काम उरकून टाकू, आपलं काम होण्याची कारण. काय ही आडेल गावची माणसं, गावापरी स्वतःची सोय महत्वाची वाटते. मग काय हलक्या दर्जाचं साहित्य पदरात पडलं असेल ना. नाहीतर दुसरं काय होणार?
अरे खरेदी गटानं चाल ढकल केली, दर्जाची पाहणी न करता ती केली म्हणून सांगितली. गावातल्या कुणाला बी वाटलं नाही की जरा मालाची तपासणी करावी. अरे गावातली माणसं चालशिऱ्या सगळी. हो, पण मला सांग, घडेल गावच्या तडेल गावच्या लोकांनी तरी समजा व्यवस्थित केलंय ना? होय तर. अरे बाबा, या कामासाठी 3 महिला आणि 2 पुरुष नेमले गेले. 5 जण गावाच्या अगदी विश्वासातले. माल जेव्हा टेम्पोत ना आला तेव्हा समदे गावकरी ग्रामपंचायतीत जमले आणि त्यांनी आलेला माल नजरे खालून घातला आणि माल उत्तम दर्जाचा आहे का नाही ते पाहून घेतलं. भले शाबास. पण काय हो, आलेला माल कुठंतरी शाबूत जागी ठेवावा लागला असेल ना? होय तर. ते बी काम घडेल गावकरांनी केलं. त्या मालाची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी त्यांनी गोडाऊन बांधलं. साहित्याची साठवण आणि त्यानंतर दिलेला आलेला माल साठावळीत नोंदवण्याची जबाबदारी एका माणसावर दिली. आणि तिथला माल कोणाला दिला, तो माल कुठल्या कामासाठी वापरला गेला, आता आपल्याकडे किती साहित्य शिल्लक आहे, आता आणखीन किती साहित्य लागणार आहे, या सगळ्याची माहिती समितीला देण्याची जबाबदारी एका माणसावर सोपवली. वा 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 वा. म्हणजे घडेल गावची कामगिरी एकदम फक्कड, एकदम बैजवार झाली म्हणायची. तर एकदम सही सही. म्हणजे साहित्य आलं, ते तपासून बघितलं, त्याची गोडाऊन मध्ये व्यवस्था केली, इथपत तर समजा व्यवस्थित झालं. पण आता बांधकाम करताना कोणकोणती काळजी घ्यायची ते नाही सांगितलं. अगदी बरोबर. म्हणून तर पुढच्या सभेत मुजावर साहेबांनी ही माहिती दिली. मंडळी, सुरुवात तर धडाक्यात केलीत आणि खरेदी सुद्धा. एकदा का नळपाणी योजनेचं साहित्य खरेदी झालं की तातडीने बांधकामाला सुरुवात व्हायला हवी. बांधकाम करण्यासाठी कोणकोणती खबरदारी घ्यायची आहे हे आता जाणून घेऊया. बांधकाम ही तांत्रिक गोष्ट असल्यामुळे एखाद्या अभियंत्याची किंवा एखाद्या तांत्रिक सल्लागाराची नेमणूक सर्वानुमते करा. वहिनी ऐकताय ना? सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याच्या साठवण टाकीचं बांधकाम. सर्वप्रथम याबद्दल भूजल तज्ज्ञ, इंजिनियर आणि गावकरी यांनी एकत्रित सर्व विचार करणं महत्वाचं आहे. पाण्याची टाकी गावातील सर्वात उंच जागी किंवा डोंगरावर असावी. त्यामुळे सर्वांना सारख्या प्रमाणात तसंच शेवटच्या प्रत्येक घरापर्यंत पाणी मिळेल. टाकीचा पाया कठीण स्तरावर घ्यावा. टाकीचे काम आराखड्यानुसार करावे. कॉलम, बीम, पाणी आत व बाहेर जाण्यासाठी पाईप, शिडी हे सर्व संकल्पनेनुसार करावे. साहेब, टाकीचं काम व्यवस्थित व्हावं म्हणून कोणकोणती काळजी घ्यावी? आपण जेव्हा टाकीचं बांधकाम करतो ना, तेव्हा योग्य आकार येण्यासाठी त्यावेळी लाकडाचा किंवा स्टीलचा तात्पुरता सांगाडा उभा करतो आणि त्यावर कॉन्क्रीट ओततो. पण असं मटेरियल वापरण्यापूर्वी सांगाडा साफ करून त्याला तेल लावणं अगदी गरजेचं आहे. तसंच सांगाड्याला भोका असल्यास ती प्लास्टिकच्या कव्हरने बंद करून मगच त्यावर कॉन्क्रीट टाकावं. तसंच टाकीचं काम करत असताना मिक्सर वापरावा, म्हणजे मिश्रण अगदी एकजीव होईल. त्यानंतर कॉलम्स, बीम, स्लॅब यामध्ये कॉन्क्रीट टाकल्यावर व्हायब्रेटर वापरावा, म्हणजे त्यात पोकळी राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कॉन्क्रीटचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर सतत 21 दिवस पाणी टाकणं आवश्यक आहे. त्यामुळे बांधकामाची ताकद वाढते. साहेब, 2 वर्षापूर्वी धायगावला भूकंपाच्या वेळी टाकी कोसळली होती बघा. मग यावर काही उपाय आहे का? यासाठी बांधकाम करताना टाकीच्या सांध्याच्या ठिकाणी अतिरिक्त स्टील वापरलं तर भूकंपापासून बचाव होण्यासाठी मदत होईल. आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपण जेव्हा तो सांगाडा काढून टाकतो ना, तेव्हा खिळे, लाकडाचे तुकडे हे सर्व काढून टाकणं अत्यंत आवश्यक आहे. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा काम मापात केलं, पण टाकी किल्ल्यावानी भक्कम झाली आहे हे कसं कळावं? पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालं की दररोज 1 फूट पाणी त्या टाकीमध्ये भरावं. पातळीपर्यंत पाणी एकदा का भरलं की त्यानंतर 7 दिवस आपण गळतीची चाचणी घ्यावी. गळतीचं प्रमाण 40 मिलीमीटर पेक्षा जास्त झालेलं असेल तर टाकीचं बांधकाम चांगलं झालेलं नाही असं समजावं आणि त्यावर उपाय करावे. त्यानंतर पुन्हा गळती होत नाही याची खात्री झाल्यानंतरच ही टाकी पाणी पुरवठ्यासाठी वापरात आणावी. देखरेख दुरुस्तीसाठी वर जायला शिडी असावी, सोबत रेलिंग असावं. तसंच टाकीच्या बाजूने संरक्षक कठडा असावा. टाकीवर विजेचा प्रभाव होऊ नये, वीज कोसळून टाकीचं नुकसान होऊ नये यासाठी वीज वाहक पट्टी बसवावी. टाकीच्या परिसरात फुलांची छोटी छोटी झाडे असली तरी चालतील.
टाकीच्या बांधकामा इतकीच टाकीची काळजी ही फार महत्वाची आहे. तर ही काळजी कशी घ्यायची पाहूया. पाणी पुरवठ्याशी संबंधित व्यक्तींशिवाय इतरांना प्रवेश करण्यास बंदी असा फलक प्रवेशद्वारावर लावावा. टाकीवरील झाकण व्यवस्थित बंद ठेवावं. दर 6 महिन्यातून एकदा टाकी आतून साफ करावी. गळती असल्यासच तातडीने दुरुस्त करून घ्यावी. टाकीला प्रत्येक 2 वर्षानंतर नियमित रंग लावावा. टाकीचं आवार स्वच्छ ठेवावं व कंपाऊंडला कुलूप लावावं. वा, म्हणजे आपल्या गावची टाकी बांधून झाल्यावर ती पाण्याने फुल भरायला पाहिजे. काय मुजवर साहेब, बरोबर आहे का नाही? हो, आपण विजेचा पंप खरेदी केलाय ना. होय. तो कसा बसवायचा आणि कोणती काळजी घ्यायची हे जर आता आपण जाणून घेऊया. बरोबर. सांगा साहेब. पंपासाठी पंपघर बांधायचं. पंपघर गावाच्या पूर पातळीपेक्षा 1 मीटर उंचीवर असावं. त्यामुळे पूर आला तरी पाणी पंपात जाणार नाही. स्विचच्या खाली रबराचं मॅटिंग ठेवावं, त्यामुळे शॉक लागणार नाही. तसंच प्रथम पंपाच्या डिलिव्हरीला टॅपर बसवून त्यानंतर स्लुईस वॉल्व बसवावा व त्यानंतर नॉन रिटर्न वॉल्व बसवावा. ही व्यवस्था केली नाही आणि अचानक वीज गेली तर पाणी उलटीकडे वाहायला लागून पंप खराब होण्याची शक्यता असते. उलट्या येणाऱ्या पाण्याची गती 10 पटीने जास्त असल्याने पाईप फुटण्याची शक्यता आहे. जर दोन्ही वॉल्व बसवलेले असतील तर वीज बंद पडल्यावर दाब नलिकेतलं पाणी उलट पंपावर न येता ते नॉन रिटर्न वॉल्व वरती अडवलं जातं. त्यामुळे पंप खराब होत नाही. पंप बसवताना काय काय करायचं ते आपण पाहिलं. आता पंप वापरताना कोणती काळजी घ्यायची ते गायकवाडबाई सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे पंपघर स्वच्छ ठेवावं. त्यात पाणी साचू देऊ नये. पंपघरामध्ये स्वयंचलित यंत्रणाही लावता येते, ज्याने ठराविक वेळेत पंप आपोआप सुरू होतो आणि बंदही होतो. मध्ये जर लाईट गेली तर त्याचाही हिशोब ठेवला जातो. यामुळे माणसाचे कामाचे तास वाचतात. हो, पण त्याची निगराणी मात्र आवश्यक आहे. हे सगळं बरोबर आहे, पण पंप चालवताना काय काय काळजी घ्यायची? सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाकीतील पाण्याची पातळी तपासूनच पंप सुरू करावा. दुसरं म्हणजे विजेचा दाब योग्य म्हणजे 380 ते 440 व्होल्टच्या दरम्यान असेल तरच पंप सुरू करावा. ताई, पण हा विजेचा दाब ओळखायचा कसा? सांगते. पंपाचा मीटर हा 3 फेजचा असतो. त्यावर R म्हणजे रेड, Y येलो आणि B ब्लू अशी अक्षरे असतात. यापैकी कुठल्याही दोघातला फरक 20 व्होल्ट पेक्षा जास्त असता कामा नये आणि जर तसं नसेल तर पंप सुरू करू नये. आता अक्षय ध्यानात आलं बघा. पंप सुरू करण्यापूर्वी 2-3 आटे फिरवून बघावे. ग्रीस म्हणजेच वंगण हे लावल्याशिवाय अजिबात पंप सुरू करू नये. शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे दररोज चेकिंग करावं. म्हणजे जर पंप जळला असेल तर लगेच लक्षात येतं. वय बाई, एक पावलानं जणू गंगाच येते गावामध्ये. आता बघा की टाकी आली, पंप घर बी बांधून झालं, विजेच्या पंपानं पाणी बी खेचून आणले टाकीत. आता ते पाणी आमच्या घरात कसं येईल तेवढं सांगा. हो हो, धीर धरा. आधी टाकीपासून घरापर्यंत पाणी तर यायला हवं, त्यासाठी पाईपलाईन हवी. आता पाईपलाईन टाकताना कोणती खबरदारी घ्यायची ते आधी आपण लक्षात घेऊ. पाईप टाकण्यासाठी 3 फूट खोल चर खोदावा. पाईपाच्या खाली अर्धा फूट मुरमाचे अस्तर घालावे. नंतर त्यावर पाईप टाकावा. भराव करताना दगडगोटे नसलेल्या मातीच्या साहाय्याने चर बुजवावा. शक्यतो रस्ता न ओलांडता पाईपलाईन टाकावी. रस्ता ओलांडून पाईप टाकायचे असतील तर GI किंवा बिडाचे CI पाईप टाकावे. पाईपलाईनवर प्रत्येकी 400 ते 500 मीटरवर एक हवेची झडप बसवावी.